हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीच्या सातमाळा डोंगर कड्यात कोरलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या म्हणजेच एलोरा केव्स पाहण्यासाठी. या लेण्या औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ गावात स्थित आहेत. महाराष्ट्राला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्यातीलच वेरूळ लेण्या, अजिंठा लेण्या हे एक. इसवी सन 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या या एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू तर 5 जैन लेणी आहेत. ही समोर जी दिसते ती आहे कैलास लेणी म्हणजेच हिंदू लेण्यांपैकी एक, जी फक्त एका अखंड खडकापासून बनवलेली आहे. ही लेणी म्हणजे भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे, जी आपण शेवटी पाहणार आहोत. त्या अगोदर आपण छोट्या छोट्या दुसऱ्या ज्या लेण्या आहेत त्या अगोदर पाहूयात आणि नंतर येऊन कैलास मंदिर पूर्ण पाहूयात. आणि वेरूळ लेणीमध्ये असा एक सुंदर धबधबा सुद्धा आहे. मी श्रावण म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये गेलात पावसाळ्यात तर तुम्हाला हा धबधबा सुद्धा पाहायला मिळेल, जो की आता चालू आहे. तर ही 29वी लेणी आहे, हिंदू लेण्यामधील शेवटची लेणी. या लेणीमध्ये भगवान शिव पुराणातील भगवान शिव आणि त्यांच्या कथांचे चित्रीकरण केलेले आहे. ही पूर्ण लेणी आहे ती भगवान शिवाला समर्पित केलेली आहे. शिव पार्वती विवाह, शिवपुराणामधील अनेक कथा या गुफामध्ये कोरलेल्या दिसून येतात आणि मध्ये एक शिवलिंग पण आहे ते. बौद्ध ही 28वी गुफा आहे.
मला वाटतं रामायणात जांबवंत नावाचं जे आपण ऐकतो तो आहे तो. आणि हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मूर्ती कोरलेली आहे. हे राम, सीता आणि लक्ष्मण. इथे प्रत्येक गुफेमध्ये असं एक शिवलिंग असलेलं आढळून येतं. मला वाटतं जुलै ते जानेवारी किंवा फेब्रुवारी मंथ हे वेरूळ लेण्या पाहण्यासाठी छान काळ आहे, कारण तेव्हा निसर्ग पण खूप सुंदर नटलेला दिसतो आपल्याला. या हिंदू लेणीमध्येही काही लेण्यांमध्ये जैन देवी देवतांची किंवा जैन धर्मियांचा प्रभाव असलेला आढळून येतो. काही लेणी या तशा कोरलेल्या आहेत. हे रिनोव्हेशनचं काम चालू होतं ते. इथे प्रत्येक लेण्यामध्ये महादेव आणि नंदी म्हणजे शिवलिंग आहे आणि त्याच्यासमोर नंदी आहे. सुंदर आणि बारीक नक्षीकाम केले प्रत्येक पिलरवरच.
खरं तर पावसाळ्यामुळे इथे वर जाण्यास बंदी होती, पण असतात काही शूरवीर. आणि हे आहे कैलास मंदिर. संपूर्ण पर्वत हा बाहेरून मूर्तीसारखा कोरलेला आहे आणि द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून हे ओळखलं जातं. याची एकूण लांबी आहे 276 फूट आणि रुंदी आहे 154 फूट एवढी. आणि हे पूर्ण मंदिर हे केवळ फक्त एक खडक कापून त्यापासून बनवलेलं आहे. हे कैलास लेणे वरपासून खालपर्यंत कोरत आणलेले आहे. त्यामुळे आधी कळस मग पाया ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरलेली आहे हे आपल्याला दिसून येते. कैलासावर शिवपार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे. अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्याला कैलास लेणे असे म्हटले जाते. द्वारमंडप, 2 अतिउंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगड कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे अत्यंत विलक्षण आणि विलोभनीय आहे. इथे आपल्याला रामायणातील काही भाग कोरलेले दिसतात. इतिहासकारांच्या मतानुसार राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम 757 ते 783 या कालखंडात हे कैलास मंदिर बांधलेलं गेलेलं असावं. हे लेणे तयार करण्यासाठी सुमारे 40,000 टन एवढा दगड काढला गेलेला आहे. संपूर्ण मंदिराच्या भिंतीवर शैव प्रतिमा किंवा सर्व हिंदू देवी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. हे सगळं किती विलक्षण आहे, म्हणजे इतकं नाजूक रेखीव काम असं कसं केलेलं असेल म्हणजे तेव्हाच्या काळात. ही पूर्ण लेणी बांधण्यासाठी 200 वर्ष लागलेली आहेत, म्हणजे कितीतरी पिढ्या. हे भव्य असं शिवलिंग अखंड दगडात कोरलेलं आहे. हे सगळं
आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचे नुकसान झालेले दिसते. काही काळ निजामाच्या देखील ताब्यात होत्या या लेण्या. मंदिराच्या दोन्ही बाजूला हे अतिउंच असे स्तंभ आहेत, ज्यावर सुंदर असं रेखीव नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे हत्ती अखंड एका दगडापासून बनवलेले आहेत. मंदिराच्या चोही बाजूंनी असं हत्ती आणि सिंह यांचे शिल्प कोरलेले आहेत, जे भंगलेले दिसून येतात आता. आणि या बाजूला महाभारतातील काही भागांचे शिल्पाकृती कोरलेल्या दिसतात. आणि हे आजोबा यांचा मी फोटो काढून दिला होता आणि नंतर मी व्हिडिओ काढते हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला थंब दिले. म्हणजे प्रवासात असे काही अनोळखी लोक मिळतात जे तुमचा प्रवास आणखी सुंदर आणि संस्मरणीय करतात.
आणि हा रावण कैलास पर्वत उचलताना. हेच शिल्प आपण गुफा क्रमांक 29 मध्येही आपल्याला पाहायला मिळतं. जगात एकूण 7 आश्चर्य आहेत असं म्हटलं जातं, 7 वंडर्स इन द वर्ल्ड. पण केवळ आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात पाहायला गेलं तर अशी कितीतरी आश्चर्य पाहायला मिळतील. हे वेरूळ लेणं म्हणजेही त्याच आश्चर्यापैकी एक. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.